चला 4 ओव्हर 4 बॉलर 1 ओव्हर पॉवर प्लेची 1 वाजलाय बरोबर 40 मिनिटात मॅच संपली पाहिजे. वंजारपाडा बी प्लस कपिल आलेत समोर. लेफ्टी बॅट्समन आहे साजिद. सम्राटनगर नेरळ टीम पहिल्या राऊंड मध्ये या टीमने 65 धावा चेस केल्या. कोळिवली टीमला पराभूत केलं. वंजारपाडा बी प्लस ने आंबोट टीमला हरवलं आणि आता या दोघांमध्ये सेकंड राऊंडचा हा सामना सुरू होत आहे. चला स्पीडअप असू द्या. टीम फिल्डिंग करणाऱ्या वंजारपाडाला आयोजकांच्या वतीने सूचना आहे आणि गेम ऑन. पहिला बॉल साजिदचा स्ट्रोक आसपास आहे. स्ट्रोक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये राहिला बॉल. पहिल्या बॉलवरती सिंगलने अकाउंट ओपन. वंजारपाडा बी प्लस ज्यांचा बॉलिंग अटॅक पॉवरफुल आहे. अंजपच्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 धावा करू दिला नव्हता शेवटच्या बॉलरने अभिने. त्यामुळे बॉलिंग त्यांची नेहमीच स्ट्रॉंग राहिलेली आहे. एक बॉल एक. वा व्हेरी गुड बॉलिंग. निखिल होते कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. 2 बॉल 1. कपिल वरती नेहमी पॉवर प्लेची जबाबदारी वंजारपाडा बी प्लस ने दिलेली आहे. पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर सध्या बनत चाललेला आहे. तिसरा बॉल उचलण्याचा प्रयत्न होता. 3 बॉल 1 धाव. फलंदाज निखिल कडे ताकद भरपूर आहे पण जर का कनेक्शन झालं नाही तर ताकदीचा काहीच फायदा नाही. 3 बॉल 1 धाव. प्रॉपर कनेक्शन होणं गरजेचं आहे बॅट बॉलचं. व्हाईट बॉल. अतिरिक्त उंची होती. हाईट जास्त होती. 1 फॉर दी ओव्हर देखील देण्यात आलाय. 3 बॉल 2 धाव आहेत. कपिल खरं तर वेगवान बॉलर आहे. निखिल आता या बॉलवरती प्रत्युत्तर देईल का कपिलला. आणि स्टंप वरती लागलाय चेंडू. क्लीन बोल्ड प्लेड ऑन. 4 बॉल. विकेट आली पहिली. निखिल बाद. 3 बॉल 0 धावा करून निखिल इथून आउट होतोय. आता मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा हिरो 29 धावांची इनिंग खेळणारा तुषार मैदानावरती चाललेला आहे. रन्स पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 बॉल मध्ये 2च धावा आलेले. सम्राटनगर नेरळचं क्रिकेट पहिल्या मॅच मध्ये जिंकलं आणि आता सम्राटनगरचा निखिल आउट झाला. तुषार चाललाय समोर. कपिल वंजारपाडा बी प्लस जो संघ मैदानावरती खेळतोय ना गेल्या वर्षी याच टीमने दामत येथे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी नाईट टुर्नामेंट मध्ये जिंकली होती. त्यामुळे वंजारपाडा बी प्लस या संघाचा मागच्या 3 वर्षांचा रेकॉर्ड अतिशय चांगला आहे आणि आता तो संघ सम्राटनगर नेरळच्या विरोधात 4 मध्ये फक्त 2 धावा. 5वा बॉल. इथून चाललाय चेंडू मिड ऑफ मधून. 1 रन मिळेल. प्रतीक विरले तिथे भिंतीसारखा उभा आहे. 5 बॉल रन्स फक्त 3. सम्राटनगर नेरळची ही धीमी सुरुवात. शांत पद्धतीने मात्र फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केला जातोय. साजिद वरती आता अपेक्षा जास्त आहे सम्राटनगर नेरळ संघाची. साजिदच्या बॅट मधून ते लांब लचक षटकार येतील. लास्ट बॉल. हाऊस दॅट. अपील झाले आणि पहिली ओव्हर पंचांनी षटक संपल्याचा इशारा केला. फक्त धावा आल्यात सम्राटनगर नेरळ संघाच्या 3. आंबोट संघाने वंजारपाड्याला पहिल्या ओव्हर मध्ये 3 दिल्या होत्या आणि त्या धावा सम्राटनगर नेरळ वरती त्यांनी दिलेले आहेत 1 ओव्हर मध्ये 3. पिंपलोली गावाचे सुपुत्र किरणजी काळन यांची या स्पर्धेला उपस्थिती. कोल्हारेच्या आयोजकांना असणारा भक्कम पाठिंबा. किरण काळन यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. किरण दादा आपण उद्याच्या दिवसभरामध्ये देखील आम्हाला अशी साथ द्या. उद्या प्लेइंग 11 मध्ये आपण टीम मध्ये खेळणार आहात. कुमार आणि गुड्डू कडून आता रोहन कडून किरण काळांच्या एका 6 साठी 500 रुपये असणार आहेत. म्हणजे कॅच साठी 200. प्रत्येक रनला 60 रुपये. काय ब्रँडेड. म्हणजे जेव्हा ईशांत शर्मा भारतीय संघाच्या क्रिकेटमध्ये आला 1 बॉल टाकला की त्याला 50,000 रुपये होते
आणि पिंपलोलीच्या किरण काळनला 1 रन जरी काढली तरी 60 रुपये. षटकार मारला तर 500, कॅच घेतली तर 200. किरण काळनची चर्चा भरपूर होईल. रात्री प्रेक्षक जेव्हा या मॅचची या स्पर्धेचे हायलाइट पाहतील तेव्हा नक्की किरण काळन उद्या कोण आहे याचा शोध आमचे प्रेक्षक नक्की घेतील. 1 ओव्हर 3 धावा झालेल्या आहेत. चला स्पीडअप असू द्या वंजारपाडा टीमला. इथून आपण आता टाइम लिमिट आहे याची नोंद घ्या. दर्शन आलेलं आहे. बॅट्समन तयार तुषार. शॉट तुषारचा हवेत आहे. डाऊन द बॉल फिल्डर, कॅच आउट. टीम सम्राटनगर नेरलला दुसरा धक्का. बॅटिंग ऑर्डर चेंज केली. निखिल आउट झाला, तुषार आउट झाला. आता अली. आता अशी वेलच आली आहे की अलीला मैदानावरती जावं लागतंय. 3 धावा आहेत फक्त. सम्राटनगर नेरलने यावेळेला गेम प्लॅन चेंज केला. बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज झाला पण 2 विकेट आउट झालेत. ऋतिक विर्ले वंजारपाडा बी प्लस चा कॅप्टन फिल्डिंग लावतोय कारण त्याला माहिती आहे की इथून आपल्या संघाला आणखीन विकेट हव्यात. सम्राटनगर नेरलचे हे सगळे मजबूत बॅट्समन जिम सुद्धा करतात आणि षटकार सुद्धा मारतात. 3 धावा आहेत. 2 विकेट आउट झाले. अली आणि साजिद मागच्या सामन्याची ही सलामीची जोडी. दर्शन बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि पंचांच्या भूमिकेत सुमित गोमारे आणि त्यांचे मित्र गणेश कराले पंचांच्या भूमिकेत. 1 बॉल 1 विकेट. अलीचा शॉट आलाय लॉंग ऑफच्या दिशेने. प्रतीक विर्लेचा थ्रो. एकच धाव देऊन जाईल. चान्स देत नाहीये प्रतीक विर्लेने आतापर्यंत एकही चेंडू मिसफील्ड केलेला नाहीये. 2 बॉल आणि 4 धावा. सम्राटनगर नेरलची धाव संख्या आता वाढवणं गरजेचं आहे. सम्राटनगर नेरलला इथून साजिद आणि अलीला षटकार मारावे लागतील, चौकार मारावे लागतील. थांबून चालणार नाही कारण वंजारपाडा बी प्लस ने फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. एकाला तरी तुफानी इनिंग मारावी लागेल फलंदाजांना. तो आता गिअर बदलावा लागेल. 2 बॉल 4. साजिदच्या बॅटला स्ट्रोक तेवढा आला नाही. एकच धाव. 3 बॉल 5. धीम्या गतीने स्कोर सुरू आहे. संत गतीची धाव संख्या 3 बॉल 5. 9 चेंडू पर्यंत एकही चौकार एकही षटकार आला नाही. सम्राटनगर नेरल ज्या टीमने 27 बॉल मध्ये 65 धावा केल्या होत्या, 4 ओव्हर 3 बॉल मध्ये 65 चेस केल्या होत्या, 9 बॉल मध्ये बाउंड्री साठी संघर्ष करतोय संघ. 3 बॉल 5. चौथा बॉल बरोबर रडार मध्ये पाठवला सीमा बाहेर. मारलाय षटकार अलीने. आल्या धावा 6. 4 बॉल रन्स पोहोचल्यात 11. अली ताकदवान मजबूत फलंदाज. दर्शनला सिक्सर मारलाय. करता दर्शनने वेल वाया जाऊ दिला. बरोबर रिदम मध्ये जर का बॉलिंग केली फलंदाजाला तेवढासा वेल मिळत नाही. दर्शन अलीच्या अगेन्स्ट. 4-11. 5वा बॉल अलीचा शॉट लॉंग ऑन वरून खेळाडू कपिल धावतोय. 1 रन. 5 बॉल 12. दुसरी ओव्हर समाप्तीकडे. शेवटचा बॉल इथून टाकला जाईल दुसऱ्या ओव्हरचा. 5-12. बाकरीच्या पाड्याचं हे मैदान सरपंच उपसरपंच चषकाचं कोल्हारेकरांचं गावदेवी क्रिकेट संघ कोल्हारेचं हे आयोजन. शेवटचा बॉल दर्शन कडून समोर येतो साजिद. फुलटॉस बॅटला स्पर्श झालेला आहे आणि या दरम्यान नो बॉल नो बॉल नो बॉल. नो ची 1 धाव ऍड होईल. 5 बॉल 13. चेक केलं जाईल की चेंडू अबोव दी वेस्ट आहे की नाही याचा डिसिजन दिला जाईल. जस्ट वेट अँड वॉच. डिसिजन पेंडिंग.
आणि डिसिजन या ठिकाणी इट्स नो बॉल. नो बॉल आहे. एकच धाव इथून ऍड केली जाईल. रन घेतलेली नाहीये साजिदने. 13 धावा, 5 चेंडू आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. साजिदला आता बिंदास्तपणे शॉट मारण्याची चान्स आहे, कारण फ्री हिटचा बॉल आहे. दर्शन जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा बॉल. धावा संख्या 13. स्क्वेअर लेग मध्ये अलॉंग दी कार्पेटने चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर रन झाले तर 17. 2 ओव्हर 17 धावा. बरोबर 9 मिनिटांमध्ये 2 ओव्हर टाकलेले आहेत वंजारपाडा बी प्लस ने. थँक्यू. डीजे मास्टर देखील आमचे खूप छान गाणी वाजवत आहेत. 2 ओव्हर 17 धावा झालेले आहेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. पहिला बॉल खोदून काढलाय. समोर आलाय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू खेळाडू दर्शने शरीराचा वापर केला. फिल्डिंग केली. फेक झाली. एकच धाव आली. टीमची टोटल 18. सम्राटनगर नेरल आता बॅटिंग स्टान्स वरती आली आणि साजिदची पार्टनरशिप बनतीये. 18 धावा सम्राटनगर नेरलच्या. इथून आता दोघांमध्ये स्ट्राईक रेट चांगला ठेवावा लागेल, कारण आता सिंगल डबल त्याच्या बरोबर ती षटकार चौकार म्हणजे एकंदरीत मिलाप हवाय सर्व प्रकारच्या शॉटचा, तरच मात्र मोठी धावसंख्या उभारता येईल सम्राटनगर नेरलला. अभि आलाय. रन्स आलेत 18. 1 बॉल 18. दुसरा बॉल स्लोवर चेंडू गती परिवर्तनाने मारलाय साजिदने. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. इट्स अ पॉवर ऑफ साजिद. सिक्सर मारलाय. चुकीचा चेंडू टाकला अभिने आणि जमलेला फटका. साजिदचा षटकार. धीम्या गतीचा चेंडू स्लो बॉल टाकण्याचा प्रयत्न यावेळेला पूर्णपणे अपयशी ठरला. प्लॅन फसला अभिचा आणि साजिदच्या सिक्सरने सम्राटनगर नेरल टीमची टोटल 24. 2 बॉल 24. प्रत्येक स्लोवर चेंडू हा फसवण्यासाठी नसतो हे साजिदने दाखवलं या बॉलवर. 2 बॉल 24. अभिचा हा चेंडू मागे टाकलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 25 धावा. खर तर या ओव्हर मध्ये साजिदला देखील माहिती आहे की परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी आपल्याला गोलंदाजाला टार्गेट करणं गरजेचं आहे आणि अभिला ते टार्गेट करत असताना बॅटिंग करतोय. समोर ठेवला होता चेंडू. वाईट यॉर्करचा मारा करत असताना अभि त्याला माहिती आहे की साजिदला जर का आपण बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू दिले तर हा पट्ट्या सिक्सर मारेल, त्यामुळे चेंडू थोडा दूर ठेवला. रन्स 25 आहेत. साजिदच्या बॅटमधून समोर उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये कुणाल चेंडूच्या खाली कॅच पकडली. फलंदाज आउट. साजिद बाद. 25 वरती सम्राटनगर नेरलची विकेट आलेली आहे. तिसरी. आणि संदेश पाटील एक काल होता 2019 ते 2023च्या दरम्यान. आपण ज्या 4 वर्षामध्ये क्रिकेट पाहिलं ते प्रेक्षकांमध्ये नेहमी चर्चा असायची की मी मराठी नेरळचा संदेश पाटील येईल आणि मैदानावरती धावा करून जाईल. आणि आता सम्राटनगर नेरळसाठी संदेश पाटील
तशी इनिंग दाखवली का, कारण आजही संदेश पाटीलच्या बॅटिंगला बॉलिंगला कर्जत तालुक्यातील प्रेक्षक विसरलेले नाहीयेत आणि नेरळच्या प्रेक्षकांनी नेहमीच ज्या खेळाडूची वाहवा केलेली आहे तो संदेश पाटील मैदानावरती स्ट्रायकर एनला गोलंदाज अभि खोदून काढलाय, विकेट किपरच्या आसपास आहे, बॅट ब्रश होता नक्कीच रन्स नाही मिळणार. धावा 25, 5 चेंडू समाप्त, 25 धावा. ओव्हर नंबर 3, लास्ट बॉल आहे अभिचा. संदेश पाटील तो गगनचुंबी षटकार मारेल का संदेश? शेवटचा बॉल आहे. ओव्हर नंबर 3 पूर्ण झाली. 3 ओव्हर मध्ये रन्स आल्यात त्या सम्राटनगर नेरळच्या 25. चला चला लास्ट ओव्हरला लगेच बॉलर रेडी करा. 14 मिनिटांमध्ये 3 ओव्हर झालेले आहेत, त्यामुळे आता 6 मिनिटांमध्ये ही ओव्हर देखील आपण पूर्ण करा. जे 12th मॅन आहेत त्याने पाण्याच्या बॉटल रेडी ठेवा, कारण जेव्हा गरज पडेल तेव्हा पाणी आपल्याला घेऊन जायचंय. तीन ओव्हर आणि 25. कर्जत तालुक्यातील यावर्षी क्रिकेटचा हंगाम आणि अतिशय आनंद होतो की एकेका आठवड्याला 4-4 टुर्नामेंट आहेत. क्रिकेट कुठेही कमी नाहीये. कर्जत तालुक्यामध्ये दाखवत असताना एका आठवड्यात 4 टुर्नामेंटचं आयोजन. पहिलाच बॉल आपिले पहिलाच बॉल डॉट. कुणालला सपोर्ट करत असताना वंजारपाडा B+. 11 खेळाडूंची मुवमेंट, फलंदाजावरती प्रेशर बनवण्याचा प्रयत्न. 5 चेंडू बाकी आहेत, 25 धावा आहेत. अलीला आता इथून 5 बॉल मध्ये किमान 3 हिट तरी हव्यात. 40 पार धावा सम्राटनगर नेरळसाठी अत्यंत उपयोगी असतील. 1 बॉल 25. कुणाल आलाय, थोडासा मागे जात होता, असं वाटलं की कदाचित रन्स 2 मिळतील पण एकच मिळाली. रन्स आता 26. संदेश पाटील नावाचं वादळ येणाऱ्या 4 बॉल वरती घोंगावणार का? 26 धावा. कुणाल एक नवीन यंग टॅलेंटेड बॉलर, त्याच्या विरोधात संदेशचा हा शॉट ग्राउंड लेवलचा. एक धाव. 28 माफी असे 28 धावा. एक वाईट देखील टाकला होता कुणालने. 3 बॉल 28. 3 बॉल अजून बाकी आहेत. अली अजून पाहतोय, चांगल्या चेंडूची प्रतीक्षा तो नक्की करेल स्ट्रायकर एनला. शॉट अलीच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. ठोकलाय सिक्सर. सम्राटनगरच्या अलीचा दणका गोलंदाज कुणालला बेधडक सिक्सरने. टीमची टोटल 4 बॉल कंप्लीट. धावा झाल्या 34. 4 बॉल 34. हाफ ट्रॅकर चेंडू होता, टायमिंग भरपूर होता. अशा चेंडूला थारा नाहीये आणि कुणालने इतकं टायमिंग जर का अलीला दिलं तर ताकद भरपूर आहे अलीकडे. 34 धावा झालेल्या. 2 बॉल बाकी. कुणाल ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय पंचांच्या डाव्या बाजूने. शॉट अलीचा परत एकदा. वाह, प्रयत्न झाले पण चेंडू चाललाय सीमा पार. दणदणीत असा चौकार अलीचा. 4 धावांनी टोटल पोहोचली 38. शेवटच्या ओव्हर मध्ये कुणालच्या बॉलिंगला उद्ध्वस्त करत असताना अली. 2 बॉल वरती 2 बाउंड्रीज आलेले आहेत. 38 धावा झालेल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर. दोन ओव्हर मध्ये 25 होत्या. 2 सिंगल आल्या, 1 वाईट. 28 झाल्या आणि आता षटकार चौकार 10. 38. 5 बॉल 38. चेंजेस केला जातोय. थोडा स्पीडअप असू द्या, कारण आता धावपल झाली आहे फिल्डरची. कारण अली ऑन फायर झाला लास्ट ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल, अंतिम बॉल समोर येतो अली. लास्ट बॉल. ओव्हर कंप्लीट. इनिंग समाप्त.
बरोबर वंजारपाडाने 19 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त केली. चला येणाऱ्या 24 बॉल मध्ये 39 धावांचं टार्गेट असेल वंजारपाडा बी प्लसला. बिरदोले टीमचा कर्णधार, गावदेवी कोल्हारे बी टीमचा कर्णधार. दोघांनी टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा, अन्यथा मॅच 4 ओव्हरची राहील याची नोंद घ्या. टीम बिरदोले आणि टीम गावदेवी कोल्हारे बी. 39चं टार्गेट आहे आणि टॉस करण्यासाठी गणपतजी भुंडेरे साहेबांना विनंती करेल, साहेब आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आम्ही करीत आहोत. टीम बिरदोलेचे कॅप्टन येत आहेत तुषार कालेकर आणि गावदेवी कोल्हारे बी टीमचे कॅप्टन गुड्डू डांगरे आणि गणपतजी भुंडेरे साहेबांच्या शुभ हस्ते मानाचा टॉस. 39चं टार्गेट आहे वंजारपाडा टीमला. वंजारपाडा बी प्लसला 39. सुमित गोमारे कर्जत तालुक्यामध्ये 7 बॉल मध्ये 7 चौकार मारणारा फलंदाज. कर्जत तालुक्यामध्ये जेव्हा चर्चा होईल ना काही चौकार जास्त कोणी मारले तर 7 बॉल मध्ये 7 चौकार मारलेत कोल्हारेच्या सुमित गोमारेने. गणपतजी भुंडेरे साहेब टॉस साठी उपस्थित आहेत. टीम गावदेवी कोल्हारे बी टीमचा कॅप्टन आहे गुड्डू डांगरे आणि त्यांच्या विरोधामध्ये दामतची नाईट टूर्नामेंट गाजवून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकून आलेला बिरदोले हा संघ. कॅप्टन तुषार कालेकर यांचं आगमन आणि गणपतजी भुंडेरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल टॉस. तुषार आपण टॉस बॉक्स मध्ये थेट रिपोर्टिंग करा जिथे गुड्डू उपस्थित आहेत आणि आपण उपस्थित झाला की लगेच आपण पुढील मॅचचा टॉस इथे करून घेऊ. गणपतजी भुंडेरे साहेब क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा नाणेफेक. टॉस इथे समाप्त झालाय. टॉस जिंकलाय बिरदोले टीमने आणि तुषार कालेकर यांचा डिसिजन आहे बॅटिंग करण्याचा. फिल्डिंग असेल गावदेवी कोल्हारे बी टीमची. बिरदोला टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारलेली आहे. गावदेवी कोल्हारे बी गुड्डू आपल्याला फिल्डिंग करायची आहे आणि तुषार आपण आयोजकांशी संपर्क नक्की साधा. टीम वंजारपाडा बी प्लसला 39चं टार्गेट आहे. भारत देशामध्ये क्रिकेटरला एक वेगळा सन्मान असतो. गोलंदाज सम्राटनगर नेरलचा जेव्हा भारत पाकिस्तानचा बॉल आउट झाला तेव्हा हा बॉलर असायला हवा होता. त्याने नक्कीच म्हणजे भारतीय 3ही बॉलरने स्टंप उखाडून काढले त्यात शंका नव्हती आणि हा गोलंदाज असा याने 100% स्टंप तो काढेल अशी खात्री दिली असती. सम्राटनगर नेरल व्हाईट जर्सी आणि वंजारपाडा बी प्लस 39चं टार्गेट. चला वेल नकोय आता. पहिली इनिंग बरोबर 20 मिनिटात संपली. 3 मिनिटाचा ब्रेक झालाय. 1:23 झालेले आहेत. बरोबर 20 मिनिटात या 4 ओव्हर आता टाकायचे सम्राटनगर नेरलचा सर्व बॉलर्सला. पण वंजारपाडा बी प्लस 39चा चेस 24 बॉल मध्ये त्यांना रन्स करायचे. प्रतीक विरले आणि सलामीच्या भूमिकेत फलंदाज उतरलेले कपिल विरले, कपिल धुळे आणि प्रतीक विरले. सरपंच उपसरपंच चषक 2026 महेशजी विरले आणि सौभाग्यवती सविता कोळंबे मॅडम यांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा. 24 बॉल 39. गोलंदाजीसाठी सम्राटनगरचा पहिला वेगवान बॉलर आहे तो खलील आलेला आहे. पहिला चेंडू टाकला जाईल.
कपिल धुळेचा शॉट स्वीपर मध्ये चेंडू चाललाय सीमा पार. करारा जवाब पहिल्या बॉल वरती बाउंड्री मारली कपिल धुळेने. वंजारपाडा B+ कर्जत तालुक्यामध्ये B+ नावाचा देखील भरपूर ट्रेंड आहे आता. आधी भडवल B+ या टीमने खरं तर तो ट्रेंड आणला आणि वंजारपाडा B+ त्या पॉझिटिव्ह एनर्जीने आता 39चा चेस सुरू केलाय. वडवली बी नावाचा चेंज आणला पण B++ नावाचा ट्रेंड आणला कर्जत मध्ये तो बडवल B+ ने. शॉट भारी आहे ऑन साइडला नदीच्या पल्ल्याड कपिल धुळेचा षटकार. वंजारपाडा B+ चेंडू पाठवा. आमचे व्हॉलेंटियर जे नदीच्या तीरावरती राहिलेले आहेत. इतका जोरदार शॉट होता. 2च बॉल मध्ये 10 केलेत. 22 बॉल मध्ये 29 पाहिजेत. गोलंदाजाचे धाबे दणाणणारे हे शॉट आहेत कपिल धुळेचे. अजून एक बॉल पाठवलाय बघा. खलीलला पहिल्या पॉवर प्ले मध्ये ओव्हर देणं आणि त्यानंतर खलीलने 2 वरती 10 खर्च करणं. कपिल धुळे मजबूत प्रतिद्वंदी. अपील आणि विकेट. LBW बॅट्समन आउट. स्पष्टपणे या ठिकाणी पंचांनी बोट वर केला. अपील स्वीकारली. कपिल धुलेला LBW च्या स्वरूपात आउट व्हावं लागलं. 3 बॉल 10 धावा आहेत. 21 बॉल आणि 29 फक्त चेंडूपेक्षा 8 धावा जास्त आहेत. पण वंजारपाडा B+ या संघासाठी कपिल धुळेची सलामी पॉवरफुल होती. आता अभि चाललेला आहे. प्रतीक विर्ले नॉन स्ट्रायकर येनला नेहमी तो मार्गदर्शन करत असतो खेळाडूंना. पण खलील आता इथून आणखीन 1-2 विकेट जर कमावल्या खलीलने तर वंजारपाडा B+ ला थोडा कोंडीत पकडता येईल. चला जास्त वेळ घेऊ नका ही टीमला आमच्या सूचना आहेत. कारण दुपार भरपूर झालेली आहे. ऊन भरपूर झालेलं आहे. बिरदोले आणि गावदेवी कोलारे B मध्ये आता यानंतर मॅच असणार आहे. तीन बॉल 10 धावा 1 विकेट. नवीन बॅट्समन अभि. बेधुंदपणे कुठेही चेंडूची पाहणी नव्हती अभिकडून. 4 बॉल 10. 39चं टार्गेट इथून चेस करायचं आहे. 4 बॉल मध्ये 10 धावा झालेल्या आहेत. खलील वरती पूर्णपणे दारोमदार आहे. पॉवर प्ले मध्ये विकेट टेकिंग ओव्हरची आणि ती दारोमदार घेत असताना त्याने विकेट घेतलेली आहे. 5वा चेंडू हवेत आहे. आणखीन एक कॅच पकडण्याची संधी. फलंदाज आउट. 5 बॉल 10 धावा. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर.
चला नवीन बॅट्समन चला 5 बॉलमध्ये 10 धावा आणि 2 विकेट. पाच बॉल 10 धावा आणि पहिल्या पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आहे खलीलचा. ओव्हर कव्हर केली खलीलने 2 मध्ये 10 दिल्यानंतर. शेवटचा बॉल खाली राहिला खलीलचा चेंडू बॉटम साइडने ओव्हर कंप्लीट केली. सुमित गोमारे सरांनी इशारा दिला की पहिला षटक कंप्लीट आहे. 10 धावा मॅच 18 बॉल 29. 18 बॉल आणि 29. गावदेवी क्रिकेट संघ कोलारेचं हे आयोजन आणि जेव्हा पण कोल्हारेकरांनी आयोजन केलेलं आहे त्या स्पर्धेचं योग्य नियोजन नीटनेट असं आयोजन कोल्हारेकरांच्या वतीने. सम्राटनगर नेरळ बरोबर 6 मिनिटं 1 मिनिटं थोडी उशिराने ओव्हर पडली त्यामुळे आता वेळ अधिकचा नकोय. टाइम लिमिट आता प्रत्येक टीम साठी सेटअप आहे. 1:30 वाजलेलं आहे बघा बरोबर 15 मिनिटात 3 ओव्हर टाकायचे आपल्याला. 18 बॉल 29 ची गरज. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 29 धावांची गरज. 18 बॉल 29. साजिद आलाय फिरकी गोलंदाज फुल टॉस. व्हाट अ शॉट. एखादा रॉकेट आकाशामध्ये सोडावा तसा रॉकेट शॉट होता प्रतीक विर्लेचा. 17 बॉल 23. प्रतीक विर्लेला जर तुम्ही असे चेंडू दिले तर ऑन साइडला त्याचा रिझल्ट षटकारच असेल. 17-23. मॅन ऑफ द सिरीज कित्येक वेळा जिंकलेला प्रतीक विर्लेने. वंजारपाडा B+ चा 50 ठोकणारा एकटा बॅट्समन आहे प्रतीक आणि त्याच्या विरोधात साजिदचा हा पहिला षटकार आला. दुसरा बॉल सेल्फ डिफेन्स केलं. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या 17. अजूनही 22 धावांची गरज आहे. 16 बॉल मध्ये 22. सम्राटनगर नेरळ प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. अतोनात प्रयत्न चालू आहेत. बिरदोलेचे जनार्दन दादा यांचं आगमन होत आहे. जनादादा आपलं सहर्ष स्वागत. टीम थोडा जर का इथून उलटफेर हवा असेल तर विकेट महत्वाची आहे. वंजारपाडा B+ कडून प्रतीक विर्ले आणि ऋतिक विर्ले या जोडीला जर का आउट केलं सम्राटनगर नेरळने तर मॅच मध्ये त्यांना विजयाची दावेदारी ठोकता येईल. कारण थोड्या अडचणी वाढतील वंजारपाडा B+ च्या. मॅच मध्ये 16 बॉल आहेत 22 धावांची गरज आहे. साजिदची फिरकी आहे आणि साजिदच्या फिरकीचा अंदाज ऋतिकने देखील घेतलाय. ऑन साइडला शॉट खेळलाय. खेळाडू दूर आहेत भरपूर लांब आहेत. एकच धाव. 15 बॉल 21. 15 बॉल 21 म्हणजे सामना अजूनही सम्राटनगर नेरळकडेही तेवढ्याच पर्सेंटेजने वंजारपाडा B+ कडे देखील तेवढ्याच पर्सेंटेजने मॅच आहे. 15 मध्ये 21 धावा अशक्य असं नाहीये पण तेवढं सोपं पण नाहीये कारण सम्राटनगर नेरळकडे साजिदकडे
फसवणारे चेंडू आहेत. शरीरावरती टाकलाय 14 बॉल आता 21. चौथा बॉल कंप्लीट केला. 14 बॉल 21. चर्चा करतोय तुषार. 14 बॉल 21. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील आणि आउट. ओ युटी फलंदाज बाद. मेन विकेट महत्वाचा फलंदाज प्रतीक विरले आउट होताना सामना आता बनवलाय 13 बॉल 21 धावांची गरज. 13 बॉल 21. स्क्रीनच्या समोर जे आमचे 3 प्रेक्षक बसलेले आहेत, आपण त्या 4 जण बसलेले बघा ब्लॅक स्क्रीनच्या समोर, त्यांनी त्या ठिकाणून उठायचं आणि स्टेज वरती येऊन आपण बसा सर्वांनी. चला चला बॅट्समन चला लवकर. 13 बॉल 21 ची गरज आहे. प्रतीक विरलेची विकेट कमावली साजिदने. कुणाल चालला आता मॅच मध्ये मजा येईल. सम्राटनगर नेरल वंजारपाडा B+ क्वालिफाय मॅच मध्ये जाण्यासाठी चालू असलेली मॅच. यानंतर तुम्हाला गुड्डू डांगरे आणि त्यांची गावदेवी कोलारे B टीम खेळताना दिसेल आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल. तर आता नाईट टुर्नामेंट दामतची स्पर्धा गाजवणारा नाईट टुर्नामेंट रनर अप टीम बिरदोले विनर टीम आहे. आणि आता एक मोठा सामना यानंतर आपल्या भेटीला. पण आता बघायचं 13 मध्ये 21 करायचे आहेत. साजिदच्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. कुणालच्या अगेन्स्ट लास्ट बॉल. कॅच हवे ते संदेश पाटीलने कॅच पकडली. जमिनी समांतर शॉर्ट बॉल. टायमिंग भरपूर. कॅच जबरदस्त. मॅच आता फसलेल्या अवस्थेत. 12 बॉल 21. 12 बॉल 21. 6 फूट हाईटचा बरोबर वापर केला संदेश पाटीलने आणि 4 फूट समोर कॅच होती. दोन्ही हात त्याने तयारीत ठेवले होते आणि बरोबर लास्ट मोमेंटला कॅच कंप्लीट केली. 12 बॉल 21. कुणालसाठी असा चेंडू म्हणजे षटकार किंवा चौकार जायला हवा होता. ताकद कमी पडली आणि संदेश पाटीलच्या हातात ती कॅच. आता 12 बॉल 21. 2 ओव्हर मध्ये 18 आलेले आहेत आणि 2 ओव्हर मध्ये 21 पाहिजेत. सम्राटनगर नेरल ज्यांनी खरं तर कमबॅक केलं. 2 विकेट ओव्हर मध्ये आल्या आणि आता पुनरागमनाची गरज आहे. ती वंजारपाडा B+ ला ऋतिकला आपल्या बॅटचा हल्ला बोल करावा लागेल या ओव्हर मध्ये. कारण आता 12 मध्ये 21 आहेत आणि संदेश पाटील आलेला आहे. म्हणजे आणखीन एक चांगला बॉलर या टीम कडे. इथं मॅच आमच्या बाजूने झुकू शकतो अशी क्षमता त्याच्याकडे. हाय पोटेन्शियल बॅटर ऋतिक विरलेला आपल्या बॅटची झलक बॅटचा जलवा. 12 मध्ये 21 करायचे. आता बघायचं काय घडेल. ही ओव्हर महत्वाची आहे. या ओव्हर मध्ये मॅच बनू शकेल. जर का सामना कोणत्या टीमच्या बाजूने जाईल, कोणाकडे विनिंग पर्सेंटेज जास्त आहेत हे सांगणारी ही ओव्हर असेल. कारण 12 मध्ये 21 ची गरज आहे. कुछ भी हो सकता है. संदेश पाटिल अभी अगले गेंदबाज. बैटिंग करेंगे ऋतिक. प्रतीक आउट झाला आणि ऋतिक वरती जबाबदारी आहे आता. 12 बॉल 21. फिल्डिंग मध्ये चेंजेस केला जातोय. टाइमाप्रमाणे आपण 2-3 मिनिटं उशिराने चाललोय याची नोंद घ्या. 12 बॉल 21 ची गरज आहे. पुढील मॅच साठी बिरदोले टीम आपण रेडी राहा. गावदेवी कोलारे B टीम आपण रेडी राहा. 12 बॉल्स 21. पहिला फुल टॉस ऋतिकच्या बॅट मधून. सिंगल. चेक केला जाईल. अबोव दी वेस्ट किती हाईटने चेंडू होता याचं चेकिंग केलं जाईल.
डिसिजन पेंडिंग आहे. वारंवार आम्ही चेक करतोय कारण चेंडू ज्यावेळी संदेश पाटीलने टाकला किती हाईट वरती होता. तिसरे अंपायर आमच्या इथून चेक करतात आणि डिसिजन अत्यंत महत्वाचा आहे. मॅच अत्यंत महत्वाची आहे. जिंकलात तर क्वालिफाय मॅच आहे आणि डिसिजन रोमार्शक होईल. 12-19 फ्रीड बॉल. फ्रीड बॉल आहे. फ्रीड बॉल आहे. मागे पडलाय टप्पा आणि टप्प्यात झालाय कार्यक्रम. चाललाय चेंडू सीमा पार. येणारे चेंडू 10-11 जिंकण्यासाठी आता 15. 11 बॉल 15 धावांची गरज. संदेश पाटीलच्या गोलंदाजीवरती विश्वास आहे टीमला, पण त्या विश्वासाला तडा देण्याचं काम करतोय फलंदाज. 11 बॉल 15 ची गरज आहे. क्लोज एन्काउंटर मॅच आहे. उडवायचं होतं चेंडू. डॉट बॉलची फेक झाली. 10 बॉल आता 15. डॉट बॉल टाकलाय संदेश पाटीलने. प्रत्येक बॉल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये षटकार जात नाही. सिंगल डबललाही प्राधान्य द्यावं लागेल कारण 10 मध्ये आता 15 ची गरज आहे. अजूनही चेंडूपेक्षा धावा जास्त आहेत. 10 बॉल 15. फुल टॉस होता. प्रॉपर बॅट वरती घेतला नाही. एकच धाव. 9 बॉल 14 ची गरज आहे आता. संदेश पाटील आहे. भरपूर क्रिकेट तो खेळलेला आहे. अनुभवी गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे की कधी केव्हा फुल टॉस टाकायचा, किती गतीने टाकायचा आणि किती हाईटने टाकायचा. 9 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग आहे. पाण्याची बॉटल रेडी ठेवा. वंजारपाडा B+. अक्षय पाण्याची बॉटल रेडी ठेवा. आपण 9 मध्ये 14 पाहिजे. पाण्याची गरज पडेल तुम्हाला 3 बॉल नंतर. 9 बॉल 14. वंजारपाडा B+. बॅटची कडा होती. कॅच ड्रॉप केली साजिदने. 8 बॉल 14. डॉट बॉल आला. 8 बॉल 14. चला बॅटची डिमांड आहे. बॅट घेऊन जा. पाण्याची बॉटल देखील रेडी ठेवा. वंजारपाडा B+. 8 बॉल 14 धावा. प्रत्येक बॉल नंतर मॅच बदलून कोणाकडे विजय जाईल कारण जो जिंकेल तो क्वालिफाय मॅच मध्ये धडक देईल. 8 बॉल 14. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. इट्स टाइम टू कव्हर अप आणि तो कव्हर अप आता करेल का संदेश पाटील. शॉट उंचावेत. डाऊन दी बॉल. फिल्डर आलाय आणि कॅच ड्रॉप. 2 धावा मिळतील आता. 7 बॉल 12 धावांची गरज. 7 बॉल 12. पहिला नो बॉल टाकला होता संदेश पाटीलने आणि त्यानंतर आता 7 बॉल मध्ये 12 ची गरज आहे. मॅच मध्ये एक बॉल वरती निर्माण होणारा टर्न आणि या ट्विस्ट भऱ्या मुकाबल्यामध्ये 7 बॉल मध्ये 12 ची गरज आहे. क्रिकेटमध्ये उत्कंठावर्धक असा सामना आहे या स्पर्धेचा हा. शेवटचा बॉल आणि फलंदाज आउट. फलंदाज आउट. बॅटर आउट. 6 बॉल 12 ची आता गरज. वंजारपाडा B+ साठी आता हा सामना कोण क्लिअर करेल. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. 6-12 ची गरज आहे. बॅटर आउट आहे आणि विवेक चाललेत मैदानाच्या आत. 6 बॉल 12. जरा स्पीड अप असू द्या. फिल्डिंग लावून घ्या. सम्राटनगर नेरल. वंजारपाडा B+ चे बॅटर आपणही तयार व्हा कारण या इनिंगला थोडा वेळ जास्त गेलाय. 3 मिनिटं आपण उशिराने चाललोय.
सामना आता 6 बॉल 12 पर्यंत आणलेले आहे. सम्राटनगर नेरळच्या बॉलरने मॅच मध्ये 39चं टार्गेट असताना मॅच 6 बॉल 12. चला एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. कित्येक स्पर्धा येतात जातात, विजय पराजय चालूच आहेत. त्यामुळे जास्त वेळ आता घेऊ नका, आपण लगेच मॅच साठी तयार राहा. 6 बॉल मध्ये 12ची गरज आहे. कारण जेव्हा आपण ऑन टाइम खेळतो ना तेव्हा आपल्यामधील एनर्जी देखील तेवढी मेंटेन राहते. खरं तर प्रॅक्टिस मध्ये ना आपल्याला दम लागत नाही, पण खरं तर पराभवाची भीती किंवा सामना आम्ही हरतोय की काय या भीतीनेच खेळाडू दमलेला असतो. त्यामुळे वेळ थोडा घेतला जातो, हरकत नाहीये. पण चला 6 बॉल 12ची गरज आहे आणि शेवटचा बॉलर येतो गोलंदाजी ट्रॅक वरती निखिल. ये हवा का रुख अब किस टीम की ओर जाएगा, कौन जीतेगा ये मैच. 6 बॉल 12. सहा बॉल 12ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. आणि आता पहिला बॉल निखिल इथून आता गोलंदाजीला सुरुवात करतोय. शेवटच्या 6 थरारक चेंडूंचा सामना. पहिला फुल टॉस कॅच पकडले संदेश पाटीलने. फटका फसलाय, फटक्यावरती झटका. मॅच 5 बॉल 12. शॉट बरोबर होता, ताकद कमी पडली. 5 चेंडू 12. निखिलने चुकीचा चेंडू टाकला होता, पण फलंदाजाने खरं तर आणखी जोर लावला असता तर सिक्सर आला असता. आता अक्षय विरले. 5 बॉल 12. मॅच विनिंग प्लेयर अक्षय विरले. या मैदानावरती गेल्या वर्षी बेस्ट बॅटर राहिला होता अक्षय विरले नेवाळीच्या स्पर्धेमध्ये. आता तोच धमाका त्याला दाखवावा लागेल. 5 बॉल मध्ये 12ची गरज आहे. संपूर्ण वंजारपाडाकर प्रार्थना करत असतील की 5 मध्ये 12 येऊ देत, तर नेरळकर प्रार्थना करत असतील की 5 बॉल मध्ये 12 वाचवू दे. खतरनाक मॅच. प्रेक्षकांमध्ये आता कुजबूज वाढली आहे की सामना जिंकण्याच्या दिशेने कोणत्या संघाची वाटचाल होईल. 5 बॉल 12. निखिल वरती आता गोलंदाजीची दारोमदार. आणि बॅट्समन अक्षय विरले. 4 नंबर जर्सी नेहमीच आक्रमक राहिलेली आहे. आणि आता ती 4 नंबरची जर्सी अभिषेक शर्मा भारतीय संघाचा दमदार बॅटिंग करतो. आता अक्षय विरले 5 बॉल आहे त्याच्याकडे आणि 12 रनची गरज आहे. क्लोज आहे मॅच, क्लोज आहे. दोन्ही संघ तेवढ्याच अंतरावरती आहेत आणि मोठी मॅच आहे दोन्ही टीम साठी. 5 बॉल 12. अक्षय विरलेचा शॉट लॉंग ऑफ मध्ये आणि आणखीन एक झटका. आणखीन एक फलंदाज आउट. षटकार मारणारा अक्षय विरले देखील आता परतीचा प्रवास. 4 बॉल 12 रनची गरज. वंजारपाडा B+ 4 बॉल 12. 2 6 खेळ खल्लास. कोण करेल खेळ काम तमाम. आता कोणता संघ कोणत्या संघाचा करेल. 4 बॉल 12. दक्ष चाललेलं आहे, सर्वांचं लक्ष. 4 बॉल 12. सस्पेन्स आहे. थ्रिलिंग मॅच आहे. थ्रिलिंग मॅच मध्ये कोणीही विजयावरती मोहर उमटवेल. सम्राटनगर नेरळ वंजारपाडा B+. दागदुख वाढली आता. 4 मध्ये 12 हव्यात. प्रेक्षकांमध्ये खरं तर उत्सुकता भरपूर आहे की या महामुकाबल्यामध्ये काटेकी टक्कर सध्या चालू आहे 4-12ची. दक्ष साठी हा चेंडू. स्ट्राइक स्वतःकडे ठेवायची अभिला. बॅट्समन आउट. 3 बॉल आता 12ची गरज आहे. विवेक चला नवीन बॅट्समन. चला 3 बॉल 12. यानंतर बिरदोले टीम देखील रेडी होतीये. मोरिया CC बिरदोले आणि त्यांच्या विरोधात गावदेवी कोल्हारे B. गुड्डू डांगरे यांच्या कॅप्टनशिप खाली संघ उतरेल.
3 बॉल 12। मैच अभी बाकी है मेरे दोस्त। साहिल काळन आपण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण स्टेजच्या दिशेने या आणि ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे मागे प्रेक्षक आहेत त्यांना आमच्या सूचना आहेत, आयोजकांच्या सूचना आहेत की आपण ब्लॅक स्क्रीनच्या समोर राहू नका. कॅमेरामॅनला थोडासा फोकस करताना थोडं डिस्टर्बन्स येतोय. 3 बॉल 12. निखिलचा चेंडू डॉट बॉलची फेक. बॅट्समन आउट. 2 बॉल आणि 12. दोन बॉल 12 ची गरज आहे आणि 9 विकेट आउट झालेले आहेत. शेवटची विकेट आहे. 2 बॉल 12 ची गरज आहे. 9 फलंदाज आउट. 2 बॉल 12 ची गरज. दोनही सिक्सर मारायचे आता फलंदाजाला. शॉट मारलाय, शॉट आलाय. टेका टप्प्याने चेंडू चाललाय बाउंड्री पलीकडे. आता 1 बॉल 8. 1 बॉल 8 धावांची गरज. 1 बॉल 8 धावांची गरज. एक बॉल 8. महाले काकांचं आगमन या ठिकाणी सहर्ष स्वागत. 1 बॉल 8 अलॉंग दी कार्पेट आणि इथून सामना जिंकलाय सम्राट नगर नेरलने. अभिनंदन टीम सम्राट नगर नेरल विजयी होत असताना क्वालिफाय मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय सम्राट नगर नेरल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच